स्टुडंट्स, इंजिनिअरिंग कर्व हा इंजिनिअरिंग ग्राफिक्स मधला एक महत्वाचा पार्ट आहे आणि त्यापैकी इलिप्स आपण 2-3 मेथडने ड्रॉ करू शकतो. ऑलरेडी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे की इलिप्सच्या किती मेथड्स आहेत, पॅराबोला कोणकोणत्या पद्धतीने ड्रॉ करता येतो. ठीक आहे, तर त्यापैकी आता पॅराबोलाचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपण घेतलेला आहे. ती जी मेथड आहे रेक्टँग्युलर पॅराबोला, त्याच टाइप मध्ये थोडीशी डिफरंट रेक्टँग्युलर इलिप्स अशी एक मेथड आहे. ठीक आहे, क्वेश्चन बघा कसा येईल. Major axis of an ellipse is 150 mm and minor axis of an ellipse is 100 mm. Draw an ellipse by rectangular method. Ellipse हा डायरेक्टेड फोकस मेथडने पण ड्रॉ करता येतो आणि ellipse हा रेक्टँग्युलर मेथडने पण ड्रॉ करता येतो. ठीक आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रेक्टँग्युलर मेथड ही कशी आहे ellipse. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला गिवन डेटामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत. मेजर ऍक्सिस 150 mm आणि मायनर ऍक्सिस 100 mm. ठीक आहे, तर आता जी मेजर ऍक्सिस आपण तिथे दिलाय पहा ए पासून बी पर्यंत. ठीक आहे, ही जी ऍक्सिस आहे ए बी ही मेजर ऍक्सिस इलिप्सची. इलिप्स कंप्लीट ड्रॉ केल्याच्या नंतर आपल्याला ते समजेल. ठीक आहे, आणि मायनर ऍक्सिस जी असेल ती ही सी डी इथे दिलेली. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचंय तर 150 mm ची मेजर ऍक्सिस ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर 100 mm ची मायनर ऍक्सिस ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, आणि त्या ए बी लाईनला बॉटम ला एक पॅरलल लाईन आणि टॉप ला एक पॅरलल लाईन म्हणजे रेक्टँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आणि सीडी लाईनला लेफ्ट ला एक पॅरलल लाईन आणि राईट ला एक पॅरलल लाईन. ठीक आहे, तर ही स्टेप बाय स्टेप मेथड आहे रेक्टँगल कन्स्ट्रक्ट करण्याची. ठीक आहे, आता जी मेजर ऍक्सिस दिलेली आहे, तुम्ही स्टार्टिंगला रेक्टँगलचा बेस 150 जरी ड्रॉ केला आणि हाईट 100 जरी ड्रॉ केली हरकत नाही. ठीक आहे, बेस 150 हाईट 100 हे ड्रॉ करून एक रेक्टँगल ड्रॉ करून घ्या. मग त्याचा मिड पॉइंट घेऊन एक लॉंग ऍक्सिस म्हणजे मेजर ऍक्सिस ड्रॉ करा आणि इथून मिड पॉइंट घेऊन एक शॉर्ट ऍक्सिस किंवा मायनर ऍक्सिस ड्रॉ करा. ठीक आहे, त्याची लेंथ आहे 100 mm. ठीक आहे, आता जसं आपण पॅराबोला ड्रॉ केला होता तो तुम्ही प्रॉब्लेम बघितला असेल, तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्याच टाईपचं पण थोडंसं डिफरंट मेथड इथं आहे. ठीक आहे, तर इलिप्स बाय रेक्टँगल मेथड आता आपण स्टार्ट करत आहोत. कॉर्नर जे आहेत रेक्टँगलचे तिथे पण तुम्ही नेमिंग देऊ शकता. ठीक आहे, ए बी सी डी इथं दिले तर पी क्यू आर एस असं पण नेमिंग देऊ शकता. ठीक आहे, आता ए पासून हा जो वरचा पार्ट आहे, ठीक आहे, याचे 4 कंपार्टमेंट आहेत बघा. ठीक आहे, 4 वेगवेगळे कंपार्टमेंट झाले. ए पासून वरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला 4 इक्वल पार्ट मध्ये 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं. काही ठिकाणी जर तुम्ही 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला तर मग ही लाईन पण 4 मध्येच डिवाइड करा. ठीक आहे, 5 इक्वल पार्ट केले तर ही लाईन पण 5 मध्ये इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. आता ही जी लाईन आहे ए पासून वरती ती मी काय करतो 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. ओके, आणि त्याला आपण नाव देऊया 1 2 3 4 आणि लास्ट पॉइंट जो असेल तो 5. ठीक आहे, 100 mm आहे म्हणजे हा जो पोर्शन आहे तो 50 mm असेल. मग 10 mm चे आपण 5 पार्ट केले हरकत नाही. तुम्ही 4 इक्वल पार्ट करा, 5 करा, 6 करा, 7 करा, हरकत नाही. पण इथे जेवढे पार्ट कराल ना तेवढेच इक्वल पार्ट तुम्हाला इथे देखील करायचे आहे. ठीक आहे, म्हणजे काय की ही जी लेंथ आहे, ठीक आहे, 150 mm म्हणजे हा जो पार्ट आहे तो किती असेल 75. ठीक आहे, जो काही पार्ट असेल त्याला सुद्धा 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. तर 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश. ठीक आहे, तुम्ही इथे 1 2 3 4 द्या किंवा इथे 1 डॅश 2 डॅश द्या चालेल. ठीक आहे, तर हे झाले 5 इक्वल पार्ट आणि हे झाले 5 इक्वल पार्ट. आता यानंतर काय करायचंय तुम्हाला, जसं तुम्ही लेफ्ट साइडला 5 इक्वल पार्ट केले अगदी तसं राईट साइडला पण 5 इक्वल पार्ट करा. ते मेजरमेंट घ्या, इक्वल पार्ट पाहिजे, डिवाइड इंटू 5 नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. राईट, सेम वे आपल्याला काय करायचं, ही जी लाईन आहे या लाईन सुद्धा 5 इक्वल पार्ट करायचे. ठीक आहे, ओके,
तुम्ही हे पार्ट करताना मेजरमेंट घ्यायचे आता इक्वलच, आणि इथे सुद्धा मेजरमेंट घ्यायचे आहे इक्वल पार्ट. आता नेक्स्ट प्रोसेस बघा, हा जो सी पॉइंट आहे त्या सी पॉइंट पासून तुम्हाला हे 1 2 3 4 पॉइंट आहेत ते स्ट्रेट लाईनने जॉईन करायचे. ठीक आहे, म्हणजे ते अशा पद्धतीने जॉईन होतील. C4 आपण जॉईन केलाय. ठीक आहे, त्याच पद्धतीने C3 पण जॉईन करणार, C2 करणार, C1 करणार. आणि आता काय करायचंय की डी पॉइंट आहे, डी पॉइंट पासून सुद्धा आपण 4 डॅश पॉइंट जॉईन करणार आहोत. तर तो अशा पद्धतीने आता बघा C4 आणि D4 डॅश हे पॉइंट जिथं इंटरसेक्ट होत आहे तिथे आपण P4 हे नाव देऊया. P4. ओके, सेम वे काय केलंय नीट बघा, परत एकदा आपण प्रोसेस रिपीट करू. पहिले C4 जॉईन केलं, आता C3 जॉईन करूया. ठीक आहे, C3 जॉईन केलं, त्यानंतर डी पॉइंट पासून 3 डॅश हा जो पॉइंट आहे तो जॉईन करायचा आणि एक्सटेंड करायचा 3 च्या लाईन पर्यंत. म्हणजे असं. ओके, D3 डॅश जॉईन केला आणि तो एक्सटेंड केला. इथे आपण नाव देऊया C3 आणि 3 डॅश हे पॉइंट आहेत म्हणून P3 असं नाव दिलं. ठीक आहे, त्यानंतर हीच प्रोसेस रिपीट करायची आहे पॉइंट 2 साठी देखील. C2 पॉइंट जॉईन केलाय आणि त्याचबरोबर D2 डॅश जॉईन केला आणि आपण तो एक्सटेंड केला. तर P2 नाव इथं आपण देतोय. P2 पॉइंट आपल्याला मिळालाय. त्याचबरोबर आपल्याला आता C1 हे जॉईन करायचंय. C1 जॉईन केलंय आणि D1 डॅश जॉईन करून एक्सटेंड करायचंय 1 च्या लाईन पर्यंत. तो पॉइंट असेल P1. म्हणजे A P1 P2 P3 P4 आणि C हा जर आपण आर्क ड्रॉ केला फ्रेंच कर्वनी तर तो आपल्याला इलिप्सचा एक पार्ट मिळेल. जी प्रोसेस आपण इथं केलेली आहे सेम प्रोसेस इकडे रिपीट करायची. म्हणजे कशी की C पासून हे सगळे पॉइंट जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे, C पासून हे जे पॉइंट आहेत C4 असेल, C3 असेल, C2 आणि C1. ही जी मेथड आपण बघत आहोत इलिप्स बाय रेक्टँग्युलर मेथड अशी मेथड आहे. सी पासून हे सगळे पॉइंट आपण जॉईन केलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर डी पासून परत एकदा डी पासून 1 डॅश जॉईन करणार, 1 च्या लाईन पर्यंत एक्सटेंड करणार, तिथं P1 नाव देणार. डी पासून 2 डॅश जॉईन करणार, 2 च्या लाईन पर्यंत एक्सटेंड करणार. तसंच D3 डॅश आणि 3 च्या लाईन पर्यंत. सेम मेथड जी आपण लेफ्ट साइडला फॉलो केली तीच मेथड आपल्याला राईट साइडला देखील फॉलो करायची आहे. D4 जॉईन करा आणि ते एक्सटेंड करा 4 च्या लाईन पर्यंत. D3 जॉईन करा, ते एक्सटेंड करा 3 च्या लाईन पर्यंत. D2 जॉईन करून एक्सटेंड करा आणि D1 त्या पॉइंटला रिस्पेक्टिव्ह आपल्याला नेमिंग करायचे आहे. 1 ची जी लाईन आहे P1, इथे P2, P3, P4. ओके, हे A पासून P1 P2 P3 P4, C P4 P3 P2 P1 आणि B हे आपण जर जॉईन केले ना फ्रेंच कर्वचा यूज करून तर तुम्हाला हाफ इलिप्स मिळेल. जसं वरती हाफ इलिप्स आहे तसंच खाली देखील आहे, ती देखील प्रोसेस करायची आहे. तर फ्रेंच कर्व जॉईन करण्याआधी तुम्हाला मी जी मेथड सांगितलेली आहे का हाऊ टू यूज फ्रेंच कर्व ते तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, आता आपण खालचा पार्ट बघूया की खाली कसं जॉईन करायचंय. थोडस जर लॉजिक लावलं ना आपण तर वरती जी प्रोसेस केली तीच खाली करायची, फक्त नॉर्मल डिफरन्स कसा तो मी सांगतो. ए पासून वरचा पार्ट आपण काय केला की 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला. अगदी सेम ए पासून इथे बॉटमचा जो पार्ट आहे तो देखील
5 इक्वल पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करायचा आहे. फिफ्थ पॉइंट हा लास्ट. राईट साइडला सुद्धा बी पासून जे आहे ते 5 इक्वल पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. 5वा पॉइंट म्हणजे तो लास्ट पॉइंट. ठीक आहे. आता परत एकदा आपल्याला हे पॉइंट जॉईन करायचे. आता डी पासून हे जे पॉइंट आहेत ना, डी पासून ते जॉईन करायचे स्ट्रेट लाईन. D1, D2, D3 आणि D4. ओके. हे सर्व फेंट लाईन्स यूज करायच्या तुम्ही. सगळ्यात शेवटी जो इलिप्स ट्रेस होणार आहे तो असेल डार्क लाईन. ओके. सेम वे आपल्याला काय करायचं की इथल्या ज्या लाईन्स आहेत D1, D2, D3 आणि D4 या जॉईन करायच्या. आता इथे एक रिव्हर्स प्रोसेस काय करायची की आपण सी पासून हे जे पॉइंट जेव्हा जॉईन केले होते तर ऑपोजिट डी पासून इथे एक्सटेंड केले आणि ते जॉईन केले. आता काय करायचं, ह्या सी पॉइंट पासून तर लाईन एक्सटेंड करायचं. म्हणजे कसं की हा सी पॉइंट, हा 1 डॅश पॉइंट आणि एक्सटेंड करा 1च्या लाईन करून. म्हणजे असं की सी 1 डॅश हा एक्सटेंड करा इथपर्यंत. या पॉइंटला नाव द्या P1. परत C2 डॅश जे जॉईन करा आणि एक्सटेंड करा. C2 डॅश जॉईन केलं आणि एक्सटेंड केलं D2 पर्यंत. त्या पॉइंटला आपण नाव देणार आहोत P2. ओके. त्यानंतर C3 डॅश हे जॉईन करा आणि एक्सटेंड करा D3 पर्यंत. तिचं नाव द्या P3. आणि C4 डॅश हे जॉईन करा आणि एक्सटेंड करा D पासून तर 4 पर्यंत आणि तिथे नाव द्या P4. ठीक आहे. जशी मेथड इकडे केली सेम वे आपल्याला पलीकडे पण करायचंय. तर C1 डॅश जॉईन करा आणि एक्सटेंड करा 1च्या लाईन पर्यंत. P1 नाव येईल. C2 डॅश जॉईन करा 2च्या लाईन पर्यंत. P2 नाव येईल. C3 डॅश जॉईन करा आणि एक्सटेंड करा. सेम वे C4 डॅश जॉईन करा आणि एक्सटेंड करा. आणि इथे नेमिंग तुम्हाला करायचे आहे P1, P2, P3, P4 आणि हा डी पॉइंट बाय डिफॉल्ट P5 पॉइंट असेल. आता आपण जर केअरफुली बघितलं तर आपल्याला प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये P चे 4 पॉइंट मिळाले. म्हणजे हा जो कंपार्टमेंट आहे ए पॉइंट पासून जर स्टार्ट केला तर P1, P2, P3, P4 आणि C. ठीक आहे. त्यानंतर हा जो कंपार्टमेंट आहे C, P4, P3, P2, P1 आणि B. हा जो कंपार्टमेंट आहे B पासून P1, P2, P3, P4 आणि D. त्याचबरोबर D पासून हा जो कंपार्टमेंट आहे D, P4, P3, P2, P1 आणि A. असा हा जो आहे तो इलिप्स बनणार आहे. ठीक आहे. तर तो आपल्याला फ्रेंच कर्व ने जॉईन करायचा आहे. ओके. तर फ्रेंच कर्व यूज कसा करायचा हे मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. माझ्या चॅनलला तो व्हिडिओ आहे हाऊ टू यूज फ्रेंच कर्व. तो तुम्ही बघा. आणि फ्रेंच कर्वने ट्रेस करायचं. सध्या मी तात्पुरतं तुम्हाला जॉईन करून दाखवतो की तो इलिप्सचा शेप कसा असेल. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की इलिप्सचा जो शेप आहे तो ओव्हल शेप असतो. ठीक आहे. तोच ओव्हल शेप इथं ऑब्टेन झालेला आहे. ए पी पॉइंट, सी बी पॉइंट, परत पी पॉइंट बी आणि सगळे पी पॉइंट ए. म्हणजे ए बी सी डी हे पॉइंट सुद्धा त्यावर आलेच पाहिजे. कारण इलिप्सचा मेजर ऍक्सिस हा आहे, मायनर ऍक्सिस हा आहे. या कम्प्लीट कन्स्ट्रक्शन मध्ये फक्त इलिप्स डार्क असेल. ठीक आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि मग ते जॉईन करा. सध्या मी तुम्हाला दाखवतो की तो एक्झॅक्टली शेप कसा असेल. ओके. ओके. तर तुम्ही तो फ्रेंच कर्वनी हा जो इलिप्स आहे तो ट्रेस करायचा. मी थोडासा तो डार्क करायचा प्रयत्न केलाय. तर तो इलिप्स जो असतो तो या टाइप बघा, या टाइप इलिप्स असेल की ज्याची एक मेजर ऍक्सिस असेल आणि एक मायनर ऍक्सिस असेल. तर तुम्ही ते फ्रेंच कर्वनी जॉईन करा बरं का हा इलिप्स. फ्रेंच कर्व प्रॉपरली यूज करा आणि कम्प्लीट डायग्राम मध्ये फक्त हा जो इलिप्स आहे तेवढाच डार्क असेल, बाकी सर्व लाईन्स या फेंट असतील. ओके. तर हा झाला इलिप्स बाय रेक्टेंग्युलर मेथड. बाकीचे पण इंजिनिअरिंग कर्व्स घेऊन आपण या
चॅनलवर येणार आहोत. तर कनेक्टेड राहा. अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.